बाही स्टिच करून घ्यायचं. स्टेप बाय स्टेप मी स्टिचिंग सांगते तुम्हाला, म्हणजे काहीही गोंधळण्यासारखं नाही किंवा काहीही अवघड नाही. तर इथे बघू शकताय बाहीचं सुलट बाजूवर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. सुलट म्हणजे कोणी कोणी सवाशी बाजू म्हणतं, म्हणजे आता प्रत्येकाची भाषा वेगळी असते. तर सुलट बाजूवरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे. बाही मोजून घेतली आणि पाव इंचावरती हे बघा दंडघेराला मी अशा प्रकारे टीप मारून घेते. तर ही जी आता डिझाईन आहे तर ती बरोबर आपल्याला मध्यावरती आली पाहिजे. ह्याचं सुद्धा व्यवस्थित लक्ष देऊनच आपल्याला हे अस्तर जे आहे तर ते ठेवून स्टिचिंग करावं लागतं किंवा कटिंगसुद्धा करताना असंच करावं लागतं. जर येत नसेल तर आपल्याला एका बाजूने किंवा असं जॉईंट वगैरे द्यावा लागतो. तर आता इथं बघू शकता वरतून आता मी दाबटीप देते. अस्तर आहे ते मधल्या बाजूने टाकलं आणि वरून दाबटीप टाकून घेतली. दाबटीप टाकून घेतल्याच्या नंतर अस्तरला आणि मेन फॅब्रिकला राहिलेल्या सगळ्या बाजूने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. यामुळे काय होतं, आपलं जे अस्तर आहे तर ते झोळ पडून चुन्या वगैरे येणार नाही. तिन्ही बाजूला मी टिपा मारते, लक्ष द्या. तिन्ही बाजूला अशा प्रकारे टिप मारून घ्यायचे. त्यामुळे अस्तर किंवा असं मधल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने थोडंसं झोळ जरी पडलं एका बाजूने तरीही ते वरच्या बाजूने झोळ येऊ शकतं. त्यामुळे तिन्ही बाजूला अस्तरला टिपा मारून घ्यायच्या आहेत. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून मध्ये काढून थोडंसं कट करायचं आहे वरती. आता त्याचप्रमाणे ही दुसरीसुद्धा बाही आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. दोन्ही बाह्या मी स्टिच करून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या बाह्या ज्या आहेत तर ते समोरासमोर ठेवून घेतल्या. का तर आपण समोरचा भाग कट केलेला नाही, इथे आपण समोरचा भाग कट करून घेतोय. दोन पद्धती सांगते मी. तर इथे बघा एका बाहीला मी डायरेक्ट कट करून घेते पुढचा भाग. आता मला सवय झाली आहे त्यामुळे असं होते. आणि तुम्हाला सवय नाही, हे बघा अशा प्रकारे तुम्ही कट करू शकता. तर आता इथे 1.5 इंचावरती अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे बाही. हे बघा. तर अजून एखाद्या सविस्तर व्हिडिओमध्ये ही पद्धत मी सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला जर पाहायचं असेल तर तसं एखादे कमेंट करा तुम्ही की मी ही ट्रिक्स कशी सांगायची. तर मी एकदम सोपी ट्रिक आहे बाहीचा आकार देण्याची. बघा किती छान असा आकार आलेला आहे. तर आता हे साईड